नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 15 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या घडामोडी। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, 2025चा अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व। ओके, तर म्हणजेच जोएल मोकियर, पीटर हॉविट, फिलिप एगियन या तिघांनाही 2025चा अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळाले आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण। 2025 सालचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जोएल मोकियर, फिलिप एगियन आणि पीटर हॉविट या तिघांनाही मिळाला आहे। ओके, या पुरस्काराचे कारण म्हणजे नवोपक्रम आणि तांत्रिक प्रगतीमुळे आर्थिक वाढ कशी होते यावर केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। बघा, विजेते आहेत जोएल मोकियर जे की अमेरिकन आहेत, फिलिप एगियन जे की ब्रिटिश आहेत आणि पीटर हॉविट हे अमेरिकन आहेत। ओके, तर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये सेशल्स या देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, पेट्रिक हार्मिंग। ओके, पेट्रिक हार्मिंग हे सेशल्स देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये कोणत्या भारतीय राज्याच्या 5 समुद्र तटांवरती आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅगचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र। तर आपले महाराष्ट्राच्या 5 समुद्र तटांवरती आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅगचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे। तर बघा, कोणकोणते आहेत ते बघूयात आपण। त्या 5 समुद्र तटांची नावे आहेत, पहिला आहे श्रीवर्धन, दुसरा आहे नागोज जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे, तिसरा आहे पर्णका जे की पालघर जिल्ह्यामध्ये आहे, चौथा आणि पाचवा आहे गुहागर आणि लाडघर। ओके, जे की दोन्हीही रत्नागिरीमध्ये आहेत। ओके, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये कोणते विश्वविद्यालय पहिल्या क्रमांकावर आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ही टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026मध्ये पहिल्या क्रमांकावरचे विश्वविद्यालय आहे। ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, विंग्ज ऑफ वॅलॉर हे पुस्तक कोणाचे आहे? तर विंग्ज ऑफ वॅलॉर या पुस्तकाचे लेखक आहेत स्वप्नील पांडे। ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे बघा। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, जागतिक मानक दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 14 ऑक्टोबर। तर दरवर्षी आपण 14 ऑक्टोबर रोजी जागतिक मानक दिवस साजरा करतो। ओके, तर बघा, याची थीम होती 2025 सालची, म्हणजेच यावर्षीची थीम आहे स्टँडर्ड्स फॉर द सुटेबल फ्युचर। ओके, थीम लक्षात ठेवा, स्टँडर्ड्स फॉर अ सुटेबल फ्युचर म्हणजेच शाश्वत भविष्यासाठी मानके, ही थीम लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 बघा, वैश्विक IUCN केंटर मिलर पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? ओके, तर IUCN केंटर मिलर पुरस्कार 2025चा जिंकला आहे सोनाली घोष यांनी। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे सोनाली घोष। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण। भारतातील कोणत्या राज्यामध्ये नेसोलिक्स बनाबिटन नावाची एक नवीन व्यास्प प्रजाती सापडली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, पश्चिम बंगाल। ओके, तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतातील नेसोलिक्स बनाबिटन नावाची एक नवीन व्यास्प प्रजाती सापडली आहे। ओके, तर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे, मेटा प्लॅटफॉर्मने अंडर सी केबल परियोजना वॉटरवर्थसाठी भारतातील कुठे आपले लँडिंग स्थळ निवडले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, वरीलपैकी दोन्ही। ओके, म्हणजेच विशाखापट्टणम आणि मुंबई या 2 ठिकाणी मेटा प्लॅटफॉर्मने अंडर सी केबल परियोजनेसाठी, ज्याचं नाव आहे वॉटरवर्थ, ओके, साठी भारतातील हे 2 स्थळे विशाखापट्टणम आणि मुंबई निवडली आहेत। ओके, बघा, पुढचा प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा। प्रश्न क्रमांक 10 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये कोणत्या देशाने आपले सर्वात शक्तिशाली इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स
म्हणजेच ICBM ज्याचं नाव आहे हॉसॉंग-20 चे अनावरण केले आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी उत्तर कोरिया. म्हणजेच नॉर्थ कोरिया या देशाने हे जे मिसाईल आहे हॉसॉंग-20 हे ICBM म्हणजेच इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलचे अनावरण केले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.